आपली मक्का ही हिरवीगार आणि दर्जेदार आहे. तर याचे प्रामुख्याने कारण मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मक्का आहे आणि मक्काला आपण भर लावलेली आहे आणि सरासरी आपली मक्का एका महिन्याची झालेली आहे आणि क्वालिटी बाज दिसते मित्रांनो. याचे प्रामुख्याने म्हटलं तर खत नियोजन, पाणी नियोजन आणि झिंग नियोजन. मित्रांनो, मक्का म्हणजे प्रामुख्यानं खदाळ. आणि जर अशी क्वालिटी जर मक्काची हवी असेल तर सरासरी आपल्याला पेरते वेळेस आपल्याला 10-26 असेल किंवा 20-20-13 असेल, आपण हा खत टाकावा. आणि जेणेकरून मक्का 20 दिवसाची होईल, 15 ते 20 दिवसाची होईल, त्यावेळेस आपल्याला आळीचं फवारणी करणे गरजेची आहे, जेणेकरून आपली मक्का तळजेदार आणि हिरवीगार दिसेल. मित्रांनो, आपल्यासमोर जी मक्का आहे तुम्ही पाहू शकता की हिरवीगार आणि तळजेदार मक्का आहे. मित्रांनो, याला आपण 20 दिवसाची सरासरी मक्का होते. तर त्या 20 दिवसाची मक्का असताना आपल्याला सरासरी फवारता वेळेस जो पण आपण अळीचं औषध फवारतो आपण, तर आपल्याला त्याच्यामध्ये चिलेटेड झिंक घेणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, झिंक सरासरी जर तुम्ही झिंकची फवारणी टाळली तर सरासरी आपल्याला उत्पन्नामध्ये फटका बसतो. मित्रांनो, आपण झिंक जर व्यवस्थित व्यवस्थापन करतो तर सरासरी तुम्हाला उत्पन्नात वाढ होते आणि आपली जी मक्का क्वालिटी आहे ते हिरवीगार, दर्जेदार आणि चांगले दिसते. मित्रांनो, पूर्ण प्लॉट आहे आपल्यासमोर की कशा व्यवस्थितरित्या काळवटी आहे. सरासरी मक्का आपली आज 25 दिवसाची मक्का आहे आणि सरासरी तुम्ही पाहू शकता की आपला जो फवारण्याचा 15 ते 20 दिवसाची जी फवारीचं औषध आपण फवारतो, कोकलॅन असेल, स्पीड असेल किंवा कुठलंही औषध असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला झिंक घेणं महत्त्वाचं आहे. झिंकचे प्रामुख्यानं जर मक्का पाळली तर झिंकचे भरपूर फायदे आहे. मक्का काळवटीवर राहते आणि जर आपला झिंकची कमतरता भासते मालाला, तर आपल्याला उत्पन्न कुठेतरी कमी भेटतं आहे. आणि सरासरी आपली मक्का 30 ते 35 दिवसाची झाल्यावर आपल्याला खताचा डोस घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे ड्रीप असेल तर ड्रीपनं सुद्धा व्यवस्थापन करू शकता किंवा तुमच्याकडे जर वरून टाकल्या जात असेल तर वरून टाकू शकता. मित्रांनो, प्रामुख्यानं मक्का पीक खदाड आहे आणि जर तुम्ही खत व्यवस्थापन जर व्यवस्थित करताय तर तुम्हाला उत्पन्नात वाढ होते, मक्का हिरवीगार दिसते, उत्पन्न वाढतंय. सरासरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्ण मक्काचा प्लॉट आहे आपला आणि पूर्ण हिरवागार आहे. आपल्याला झिंक जेवढं सोडू शकतो आपण नळीद्वारे सोडा किंवा खतात टाकू शकता. तुम्ही एकरी 10 किलो जर टाकलं तर मक्का आपल्याला रेकॉर्ड तर ब्रेक उत्पन्न मिळेल आणि सरासरी मक्का आपल्याला हिरवीगार आणि तलजेदार करायची. तर सरासरी आपण पहिला डोस जो घेतो किंवा दुसरा घेतो त्याच्यात 10-26 म्हणा किंवा 20-20-13 किंवा 3-19 3-16 याच्यात झिंक घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर सुरुवातीचं नियोजन चुकलं तर मक्का कुठेतरी फटका खाते. तुम्ही पाहू शकता की कशा रीती आपली मक्का आहे हिरवीगार. मित्रांनो, झिंकचे फायदे, तुम्ही फवारण्यामध्ये चिलेटेड झिंक वापरू शकता. तुम्ही सरासरी जर 20 दिवसाची मक्का आहे तर तुम्हाला आळीचं फवारणं गरजेचं आहे आणि आळीचं फवारत असताना चिलेटेड झिंक घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपण अशा रीते जर फवारणी करतोय आणि टाईमोटाईम जर झिंकचं खात देतोय आपण, तर आपल्याला उत्पन्नात वाढ होते आणि झिंकचे भरपूर फायदे. मित्रांनो, आपल्या मग मक्का आहे, मोठी मक्का आहे, तुम्ही पाहू शकता की आपण त्याला झिंक सोडतोय तर कशी हिरवीगार आहे मक्का. सरासरी जर आपण व्यवस्थापन व्यवस्थित करतोय तर आपल्याला उत्पन्न सावटं होणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपण चायना पद्धत लागवड केलेली आहे. मित्रांनो, चायना पद्धत लागवड असल्यामुळे आपण ड्रिपच्या जवळ लागवड केली आहे आणि वॉटर सोलर खत देतो. मित्रांनो, आपण
पूर्ण प्लॉट हिरवागार आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता की आपण आता त्याला भर दिलेली आहे. सरासरी मक्का आपली 30 दिवसाची झाली आहे, तर आपण त्याला भर दिलेली आहे आणि मक्का पूर्ण हिरवीगार आहे मित्रांनो. जर सुरुवातीचं नियोजन जर चुकलं आपलं, तर आपला पूर्ण मक्का फटका खातो मित्रांनो आणि आपल्याला उत्पन्नात कुठेतरी घट भेटते. व्हिडिओ आवडला मित्रांनो, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.